हाय हॅलो नमस्कार. मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी सकाळी सुंदर अशी देवपूजा करून घेतलेली होती. त्याच्यानंतर सर्व देवांना फूल वगैरे वाहून झाले आणि सकाळची सुरुवाती माझी सर्वप्रथम देवपूजेपासून होते. त्यानंतर मी सेवा करून घेतली, ती म्हणजे जी रोजची आपली नित्य सेवा आहे ती सेवा केली आणि नंतर स्वयंपाकाला लागले. कारण आज आहोंना सुट्टी होती, त्यासाठीच मला बाहेर जायचं होतं. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि आम्ही कुठे गेले आहेत, इतकं सुंदर असं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर मी सर्वात आधी मला भरीत आणि पुरी बनवायची होती, त्यासाठी मी आधी कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि नंतर स्वयंपाकाला लागली. तर मी एक भरताचं वांगं होतं, तर दोघी वांगे मी छान अशी भाजून घेतले होते. तर त्याला तेल लावून घेतलं, कारण तेल जर तुम्ही लावलं तर लवकर वांगे भाजले जातात आणि वांगे इतके छान होते. आईने आणले होते वांगे, तेलही अगदी छान सुटलं होतं आणि भरीतही खूप टेस्टी झालं होतं. माझ्या कधीच भरीत खात नाही, पण त्यांनी ते सुद्धा खाल्लं आणि ते बोलले का खूप छान झालेलं आहे, इतके छान असे वांगे होते. तर मी दोघं वांगे भाजून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यातलं भरीत वगैरे सर्व व्यवस्थित काढून घेतलं, सालटे वगैरे काढून घेतले. नंतर ते भरीत मॅश करून घेतलं आणि नंतर भरत्याला फोडणी दिली आणि यानंतर लगेचच मी पुऱ्या बनवायला घेतल्या. मग एका साईडला जोपर्यंत भरीत भाजायला ठेवलं होतं वांगं, तोपर्यंत मी इकडे कोथिंबीर आणि कांद्याची पात कापून घेतली. कांद्याची पात जेवढी जास्त असेल ना तेवढं भरीत टेस्टी लागतं. त्यासाठी मी इकडे कांद्याची पात कापून घेतली आणि 2 मिरच्या आणि लसण वगैरे छोट्या एक भांड्यामध्ये मिक्सरच्या फिरवून घेतला. कारण सर्व व्यवस्थित कापून घेतल्याच्या नंतर आपल्याला कांदा टाकायचा नसतो, कारण जर भरतामध्ये कांदा टाकला तर तेवढी प्रॉपर टेस्ट येत नाही. तर म्हणूनच मी फक्त कांद्याची पात घेते आणि कोथिंबीर. तर अशा साध्या आणि सिंपल पद्धतीने आम्ही भरीत करतो. तरी आमच्याकडे खानदेशमध्ये अशाच प्रकारे भरीत करतात आणि खूप टेस्टीसुद्धा होतं. तर मी पूर्ण कांद्याची पात वगैरे कापून झाल्याच्यानंतर मी लगेचच 2 मिरच्या आणि शेंगदाणेसुद्धा टाकायचे असतात, तर मी शेंगदाणेसुद्धा साईडला घेतलेले आहेत आणि 2 मिरच्या आणि 2 लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कारण खूप कमी तिखट खातात, त्यासाठी मी जास्त घेतलेलं नाही, तर कमीच घेतलेलं आहे. आणि सुंदर असं भांडं मम्मीने आणलेलं आहे माझ्यासाठी, इतकं छान आहे. 2 ते 3 लसणच्या पाकळ्या किंवा 2-3 मिरच्या जर आपल्याला वाटायच्या असल्या तर मोठं भांडं भरवायची गरज भासत नाही. याच्यामध्येच खूप छान आणि टेस्टी बनते. तर मी सुद्धा याच्यामध्ये लगेचच फिरवून घेतलं आणि लवकर फिरतं. जर आपण मोठ्या भांड्यात केलं तर खूप वेळ लागतो. याच्यामध्ये लवकर 2 ते 3 मिरच्या अशा होत असतात. तर खूप छान आणि छोटंसं भांडं आहे, मला तर खूपच आवडलं. तर अशा प्रकारे मी सर्व करून घेतलं आणि नंतर जे भरीत दोघं वांगे भाजून झाले होते, तर दोघं वांग्यातलं भरीत काढून घेतलं. त्यांचे सालटेसुद्धा स्वच्छ करून घेतलेले होते आणि मॅश केला आणि नंतर भरीताला फोडणी दिलेली आहे. दोघं वांगे थंड होत होते तोपर्यंत म्हटलं साईडला पुऱ्यांची कणिक भिजवते, जेणेकरून ती थोडी मुरेल तर छान अशा पुऱ्या होतील. तर मी थोड्या वेगळ्या पद्धतीने पुऱ्या बनवते. तर आपली कणिक म्हणजे जे गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा मी यामध्ये घेतलेलं आहे आणि थोडासा मैदा, वरतून थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि मीठ. तर जर तुम्ही मैदा घेतला तर छान अशा पुऱ्या होतात आणि टेस्टही खूप छान लागते. तर मैदा आणि गव्हाचं पीठ असं मिक्समध्ये मी कणिक मळून घेतली आणि थोडा वेळ राहू दिली. तोपर्यंत साईडला भरीत बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लगेचच पुऱ्या बनवून घेतलेल्या होत्या.
भरताचे वांगे वगैरे मॅश करून झाले. त्यानंतर साईडला कढई ठेवली, तेल थोडंसं तापवून घेतलं, त्याला जिरे मोहरीची फोडणी दिली आणि नंतर जे काही 2 मिरच्या मी वाटून घेतलेल्या होत्या, कारण जर सगळ्या मिरच्या किंवा कापून टाकल्या तर त्या तोंडामध्ये येतात आणि असं जर मॅश करून टाकलं तर काहीच कळत नाही. तर मी सर्व मॅश करून टाकलेल्या होत्या 2 मिरच्या. नंतर कांद्याची पात टाकली आणि आपले शेंगदाणेसुद्धा टाकले. थोडंसं हळद टाकली, हळद ऑप्शनल असते, तुम्हाला लागली तर तुम्ही टाकू शकतात, नाहीतर नाही. नंतर मीठ टाकलं आणि नंतर भरीत बनवून घेतलेलं आहे. नंतर ते वांगे टाकून घेतले आणि खूप छान आणि टेस्टी असं भरीत झालं होतं. भरताला इतकं छान तेल सुटलं होतं. तेल जरी तुम्ही कमी टाकलं आणि वांगे जरी खूप छान असले, मेन म्हणजे असं आपलं जे बनवायचं आहे भरीत ते वांग्यांवरच असतं. वांगे जर छान असले ना तर टेस्टही खूप छान येते आणि भरतालासुद्धा तेल सुटलं. नंतर कोथिंबीर टाकला, मीठ टाकलं आणि थोडं 2 मिनटं होऊ दिलं, कारण आधीच वांगे झालेले असतात म्हणून जास्त होऊ द्यायची गरज नाही. थोडं झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं आहे. नंतर साईडला लगेचच पुऱ्या बनवायला घेतल्या. तर बघा इतकं छान असं तेल सुटलेलं होतं आणि एकदम मस्त आणि टेस्टी भरीत झालेलं होतं. नंतर मी एक थोडी मोठा उंडा घेतलेला होता गोल आणि त्याला थोडं जाडसर लाटून घेतलं होतं. नंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या मी कट करून घेतल्या आणि एकत्रच 5 ते 6 पुऱ्या काढून घेतल्या. पुऱ्या इतक्या छान आणि फुगल्या होत्या, कारण त्याच्यामध्ये थोडासा मैदा होता म्हणून छान झाल्या होत्या. चिपकतसुद्धा नव्हत्या तेलामध्ये. खूप छान आणि मस्त गोलमोलू झालेल्या होत्या पुऱ्या. आणि नंतर जेवण करून घेतलं. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. यानंतर आम्ही बाहेर गेलो, जेवण वगैरे करून थोडं 3-4 वाजेला बाहेर गेलो आणि आता ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा किती छान अशा थोड्याच तेलामध्ये टाकलेल्या आहेत तरी खूप छान आणि अशा गोलमोलू झालेल्या आहेत पुऱ्या. व्यवस्थित अशा प्रॉपर पुऱ्या झालेल्या होत्या. नंतर आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं. जेवण झाल्याच्या नंतर तयारी वगैरे केली आणि बाहेर गेलो. नंतर बाहेर गेलो. बाहेर एका मंदिरामध्ये जायचं होतं. मी सुद्धा फर्स्ट टाईम गेलेली होती, पण मंदिर खूप छान होतं आणि खूप दिवसांपासूनची इच्छा होती म्हणून संध्याकाळी गेलो. संध्याकाळचं वातावरण खूप खूप छान होतं. नंतर आणि मंदिर थोडं मुंबई नाक्याकडे असल्यामुळे थोडं लांबच होतं. नंतर आम्ही गेलो. हा मंदिराचं फ्रंट साईड आहे, इकडनं चढता येतं आपल्याला आणि साईडने सुद्धा मंदिर दाखवलेलं आहे ब्लॉगमध्ये आणि खूप छान असं मंदिर आहे. आमच्या नाशिकमधलं हे मंदिर आहे. स्वामीनारायण मंदिर आहे आणि बघा इकडनं सुद्धा खूप मोठा स्पेस होता. एरिया खूप मोठा होता मंदिराचा आणि खूप मोठं असं मंदिर आहे. मला तर राजस्थान आल्यासारखं वाटत होतं, इतकं छान होतं. आणि संध्याकाळी खूप गर्दी होती, कारण शक्यतो लोक संध्याकाळी फिरण्यासाठी येतात. ते संत तुकाराम, संत नामदेव असे सुद्धा बाहेर छान अशा मूर्त्या त्यांनी केलेल्या होत्या. आणि नंतर ही साईडचं आहे, म्हणजे बॅक साईडने निघण्याचा दरवाजा इकडनं होता आणि सुरुवातीला जाण्यासाठी या पायऱ्या आहेत, ते इकडनं आम्ही चढलो आणि खूप छान होतं. मंदिरामध्ये आतून गेल्यानंतर खूप छान असं दर्शन होतं आणि नंतर मी मंदिर ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघा मंदिरामध्ये आल्याच्यानंतर 7 वाजेला आरती होते, तेव्हाचे डोर ओपन होतात. आम्ही 6:30ला पोचलो होतो, त्यासाठी आधी मंदिराचं दर्शन घेतलं, पूर्ण व्यवस्थित मंदिर बघून घेतलं. त्या कारण आरतीलासुद्धा गर्दी होते, मग व्यवस्थित आपल्याला बघता येत नाही. तर किती बारीक आणि कोरीव काम केलेलं आहे, इतकं सुंदर असं वाटत होतं. त्या मंदिरामध्ये यायची तर इच्छाच होत नव्हती. आरतीची वेळही झाली, आरतीही होऊन गेली, तरी वाटलं नाही की एवढा वेळ झाला आपण इथे बसलेलो आहेत.
बाकीच्या मूर्त्या काही काचांमध्ये पॅकिंग केलेल्या आहेत आणि एकदम बारीक काम त्या मंदिराचं केलेलं होतं. नंतर गणपतीची सुद्धा मूर्ती होती, हनुमानाची मूर्ती होती. छान असं दर्शन घेऊन घेतलं आणि जेवढं मला ब्लॉग बनवता आला तेवढा मी घेतलेला आहे. नंतर 7 वाजेला आरती झाली आणि डोअर ओपन होतात 7 वाजेला. तर इतकं छान वाटत होतं आरतीमध्ये सुद्धा. आणि असा होता माझा आजचा दिवस. तर आजच्याच एका नोटवर आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.